स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या स्वामी अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनल मध्ये। मित्रांनी मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ आणि स्वामींच्या लीला अगाध आहेत। ज्या भक्ताने मनापासून श्री स्वामी समर्थांना हाक मारली तर त्या भक्तांच्या हाकेला श्री स्वामी समर्थ हे धावून येत असतात। मित्रांनी मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांवर विश्वासाने एखादी गोष्ट स्वामींना प्रार्थना केली तर स्वामी त्या भक्ताच्या प्रार्थनेला नक्कीच खरे उतरत असतात। जसे श्री स्वामी समर्थांच्या कोणत्याही व्यक्तीने फोटोकडे पाहिलं की स्वामी त्या भक्ताला लगेचच म्हणत असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आणि नेमकं याच पद्धतीने श्री स्वामी समर्थ त्या भक्ताच्या पाठीशी ठामपणे उभे असतात। मित्रांनी मैत्रिणींनो, आज मी जो तुम्हाला अनुभव सांगणार आहे तो याच विश्वासाचा अनुभव आहे। तर जो मी तुम्हाला आज अनुभव आहे तो एका अशा भक्ताचा अनुभव आहे की त्याने त्याच्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थांची कधीच भक्ती केली नव्हती, तरी देखील त्याच्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थ गेले आणि गेल्यानंतर देखील त्या भक्ताला श्री स्वामी समर्थांची प्रचिती किंवा त्याची सेवा कशी करावी हे देखील समजलं नाही। आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थांनी एक चमत्कार केला त्याच्या आयुष्यामध्ये आणि त्यावेळेस तो भक्त स्वामींच्या सेवेमध्ये आला आणि त्याच्यानंतर ना त्याच्या आयुष्यामध्ये भरपूर स्वामींनी चमत्कार केले। तर चला तर मग हा जो अनुभव आहे तो पुण्यातील एका ताईंचा अनुभव आहे। त्या ताईंचं नाव हे अर्चना तिवारी आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कशा पद्धतीने चमत्कार केला चला तर त्या ताईंच्या शब्दामध्ये जाणून घेऊया। त्या ताई सांगायला सुरुवात करतात, सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। माझे नाव हे अर्चना तिवारी आहे आणि मी राहणारे पुण्यामधील आहे। माझं जीवन असं होतं की माझ्या ज्यावेळेस लग्नाच्या अगोदरची जी लाईफ होती त्यामध्ये श्री स्वामी समर्थ असं काहीच माहिती नव्हतं आणि त्यानंतर लग्न देखील झालं आणि लग्न झाल्यानंतर देखील श्री स्वामी समर्थ कोण आहे, त्यांची सेवा कशी करायची असते याबद्दल देखील काहीच माहित नव्हतं। स्वामींविषयी काहीच माहित नव्हतं। काहीही म्हटलं तरी देखील स्वामी समर्थ हे कोण आहेत हेच माहित नव्हतं। मग त्यांच्या विषयीच्या लीला, त्यांची प्रचिती, त्यांचे अनुभव हे मला काहीच माहित नव्हतं। लग्नानंतर माझे जे मिस्टर होते त्यांचा स्वभाव थोडा वेगळाच होता, म्हणजे त्यांचा स्वभाव संशयी स्वरूपाचा होता। ते नेहमी मी कोणाशी बोलले, एखाद्या व्यक्तीने माझ्याकडून पाहिलं ते लगेचच आरडाओरडा करायचे की का तू त्याच्याकडे पाहत आहेस, तो तुझ्याकडे का पाहत आहे, असा संशय घ्यायचे आणि त्या संशयाने एक वेगळंच रूप असं म्हणजे वाढत वाढत जायचे आणि कधी कधी ते हाणमार सुद्धा करायचे। आणि प्रत्येक वेळी त्यांचा संशय असाच असायचा, एखाद्याशी बोलायचं नाही। एखाद्याने जरी आपल्याकडे दुसऱ्याने जरी पाहिलं तरी देखील ते माझ्यावरतीच येऊन ओरडायचे की तो व्यक्ती तुझ्याकडे का पाहत होता, म्हणजे असा संशयी स्वरूपाचा मिस्टर मिळालेले होते। आणि दुसऱ्या बाबतीत जर विचार करा, हा विषय जर सोडला संशयाचा, तर दुसऱ्या बाबतीत ते खूप माया करायचे, प्रेम करायचे। एखादी गोष्ट जर म्हटलं की मला हवी आहे तर ते आणून द्यायचे, परंतु हा एक वेगळा विषय होता की त्यांच्या मनामध्ये सतत माझ्याविषयी संशय असायचा। आणि यामुळे झालं असं होतं की मला घरातून बाहेर पडता येत नव्हतं, घरामध्येच बसायचं, घरामधीलच कामे करायची। जे काही असेल ते बाहेरून मला भाजीपाला सर्व काही किराणा माल हे तेच आणून घरामध्ये द्यायचे आणि घरामध्येच मला कामे करावी लागायची, घरातून बाहेर पडायचं नाही। जर कोणी घरी आलं, जर दिसलं मी त्यांच्याशी बोलत आहे किंवा तो व्यक्ती माझ्याकडे पाहत आहे, तो व्यक्ती माझ्याशी काही बोलत आहे तर मात्र काही खरं नव्हतं, म्हणजे खूप वाद व्हायचा, खूप भांडण व्हायचं आणि त्यानंतर ते हाणमार सुद्धा व्हायची। एवढी वाईट परिस्थिती झाली होती आणि काही दिवस लग्नाला निघून गेले आणि असंच हळूहळू
आमचं जे घर होतं त्या घराची आम्ही वास्तुशांती घातलेली होती आणि वास्तुशांतीच्या वेळेस आपल्याला प्रत्येक वेळी काही ना काही लोक गिफ्ट घेऊन येत असतात. आणि अशा वेळेस एका व्यक्तीने आम्हाला खूप मोठा श्री स्वामी समर्थांचा फोटो दिला आणि दिल्यानंतर आम्ही आम्हाला जे चांगले चांगले फोटो वाटतील ते आम्ही हॉलमध्ये लावले होते आणि बाकीचे जे होते ते आम्ही तसेच ठेवून दिले होते. आणि त्यामध्ये आमच्या हॉलमध्ये मग तो खूप मोठा जो श्री स्वामी समर्थांचा फोटो होता तो देखील हॉलमध्ये लावलेला होता. आणि त्याच्या म्हणजे तिथं लिहिलेलं होतं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. परंतु आम्ही एवढ्या दिवस आमच्या घरामध्ये तो फोटो लावलेला होता, परंतु मी कधीच त्या फोटोला नमस्कार केला नाही, कधीच त्याची पूजा देखील केली नाही. म्हणजे आमच्या घरामध्ये जे होतं ते तसंच होतं. स्वामींचा फोटो घरामध्ये आला होता, परंतु काहीच बदल झाला नव्हता. कारण आम्ही कधीच त्यांचं नाव सुद्धा घेतलं नव्हतं. साक्षात आम्हाला श्री स्वामी समर्थ कोण आहेत हे देखील माहीत नव्हतं. आणि मग असं काही दिवस गेल्यानंतर एक मुलगा झाला. तो मुलगा देखील हळूहळू मोठा होत होता. आणि त्यानंतर ना मग असं झालं की तो मुलगा शाळेत जायला आणि त्यावेळेस मी पूर्ण डिप्रेशन मध्ये गेले होते की सतत सतत हेच हेच वादावाद, खूप भांडणं, याच्याकडेच पाहिलं त्याच्याकडेच पाहिलं. त्यामुळे असं होऊ लागलं होतं की मला काहीच सुचत नव्हतं, मी काय करते आहे, मी काय काम करते आहे याचं भान राहत नव्हतं. मी पूर्ण डिप्रेशन मध्ये गेले होते. आणि कारण हेच कारण होतं संशय. संशय हा खूप धोकादायक होता. आणि मी एखादं जर काम करायला लागले, गॅसवर काही ठेवलं तर इकडे मी दुसरं काम करायला लागलं तर माझ्या लक्षातून ते काम जात होतं. एवढं मला टेन्शन येत होतं प्रत्येक गोष्टीचं. कारण या संशयामुळेच हानमार घरामध्ये होत होती. खूप बोललं जायचं आणि त्यामुळे मी खूप घाबरून जायचे. आणि त्यामुळे एक एक वेळेस तर मुलगा ज्यावेळेस शाळेत स्कूलला जायचा तर त्यावेळेस एके दिवशी तर असं झालं की भाजी बनवलेली होती, चपाती बनवली होती, परंतु त्या टेन्शनमध्ये त्याच्या डब्यामध्ये फक्त चपातीच दिली आणि भाजी दिलीच नाही. आणि असं म्हणजे मला काहीच भान राहत नव्हतं. आणि त्यामुळे मुलावर देखील परिणाम होत होता. आणि आमच्या दोघांच्या भांडणामध्ये सर्व काही राग मुलावर निघत होता, त्याला देखील खूप त्रास होत होता. आणि मी करून तरून काय करणार मला काहीच समजत नव्हतं. खूप त्रास होत होता, खूप त्रास होत होता. आणि त्यावेळेस मग मला खूप राग आलेला होता, मी खूप रडलेली होती. आणि मला माझ्या संपूर्ण आयुष्याचं खूप वाईट वाटत होतं की माझ्याच वाट्याला असं दुःख का. आणि त्यानंतर मग मला जी दुसरी प्रेग्नेन्सी हवी होती त्यावेळेस त्याच्यावरून देखील वाद होत होते. कारण मला दुसरी प्रेग्नेन्सी घरच्यांना हवी होती, परंतु मला प्रेग्नेन्सीच राहत नव्हती. दवाखाना देखील भरपूर केला होता, परंतु पाळी जी असते मासिक पाळी ती रेग्युलर जोपर्यंत औषध गोळ्या खात आहे तोपर्यंत चालू होती. परंतु औषध गोळ्या वगैरे बंद केला की मासिक पाळीचा प्रॉब्लेम व्हायचा आणि त्यामुळे गर्भधारणा होत नव्हती. आणि मग याविषयी देखील वादावाद वाढत गेले की तू अशीच आहे, तू तशीच आहे. आणि त्यानंतर एके दिवशी खूप डिप्रेशन मध्ये गेले, खूप घरामध्ये गोंधळ उडालेला होता, म्हणजे मारलेलं देखील होतं. आणि त्यावेळेस खूप दुःखी होते आणि स्वामींच्या फोटो जवळ आले आणि म्हणजे हॉलमधून जात असताना मला स्वामींचा फोटो दिसला. आणि त्यावेळेस तिथे असं लिहिलं होतं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि हे पाहिल्यानंतर मला राग आला. आणि राग आल्यानंतर मी म्हटलं की मला तुम्ही असं म्हणत आहात, परंतु मला आधी तुम्ही करून दाखवा आणि त्यानंतर मी तुम्हाला मानेन, त्यानंतर मी तुमची सेवा करेन, असं मी म्हटलं. आणि त्यानंतर ना अचानक म्हणजे काय झालं की माझे जे म्हणजे घरामध्ये जे वातावरण होतं त्यामध्ये म्हणजे म्हणजे मी असं एखादी गोष्ट मागितली, म्हणजे माझे जे मिस्टर होते त्यांच्यामध्ये थोडासा बदल झाला. ते मला म्हणजे प्रेमाने बोलू लागले. एखादी गोष्ट आपल्याला एखादा ज्यावेळेस आपल्या मनासारखं थोडंच होतं त्यावेळेस आपल्याला खूप आनंद होतो. आणि त्यावेळेस असं झालं होतं की मी स्वामींना तसे म्हटले होते आणि त्यानंतर मिस्टर देखील माझ्याशी त्या दिवशी खूप प्रेमाने बोलले. त्यानंतर दुसऱ्या देखील दिवशी प्रेमाने बोलले. आणि त्याच वेळेस आमचे जी बायका होत्या स्त्रिया त्यामध्ये आम्ही बिशी भरायचं ठरवलं. आणि त्यानंतर मग त्या आम्ही असं म्हटलं होतं की प्रत्येक आठवड्याला बिशी वगैरे भरायची आणि लगेच दुसऱ्या आठवड्याला आपण म्हणजे बिशी कोणाच्या वाट्याला जाते ते पाहायचं. आणि त्यानंतर मग बिशी वगैरे सर्वांनी 1,000 रुपये जमा केले. त्यावेळेस मिस्टरांना म्हणाले तर मिस्टरांनी 1,000 रुपये लगेचच दिले मला. म्हणाले की भर तुला भरायचे आहे तर. आणि त्यानंतर मग ज्यावेळेस मी स्वामींना म्हटले त्यानंतर 1-2 दिवसातच हा प्रकार चालू झाला म्हणजे. आणि त्यानंतर मग ज्यावेळेस बिशीचे जो पुढचा आठवडा आला आणि चिठ्ठ्या वगैरे टाकल्या तर सर्वात प्रथम माझंच नाव आलं. आणि त्यानंतर मग मी म्हटलं की स्वामी खरंच तुम्ही मला चमत्कार करून दाखवला.
हे खरोखरच अशक्य होतं, कारण प्रथम माझं नाव येणं आणि मिस्टरांमध्ये एवढा बदल होणं की त्यांनी मला 1000 रुपये भिशी भरण्यासाठी दिलं आणि मग स्वामींची सेवा करायची, परंतु आता करायची सेवा तरी काय करायची, आपल्याला याविषयी काहीच माहिती नव्हतं. आणि मग हळूहळू माझा जो मोबाईल होता त्याच्यावरती कसे काय कोणास ठाऊक, परंतु स्वामींचे अनुभव यायला सुरुवात झाले. आणि मग अनुभव यायला सुरुवात झाली, एक एक रील, एक एक स्वामींचा अनुभव 4-4 दिवस माझ्या मोबाईलवरती तोच यायचा. मला स्वामींची सेवा कशी करायची होती, त्या सेवेचे सर्व अनुभव यायला लागले, की ही अडचण असल्यानंतर ही सेवा करावी, ती अडचण असल्यानंतर ही सेवा करावी. आणि मग स्वामींच्या तारक मंत्राचं पाणी कसं बनवावं, ते कोणत्या अडचणींवर उपयोगी ठरतं, असं म्हणजे सर्व काही सेवा येऊ लागले. आणि जी माझ्या मनामध्ये गोष्ट असेल, आता मला सेवा, मी म्हटलं की स्वामींना मला तुमच्या सेवा काय करायची मला काहीच समजत नाही, तर त्यावेळेस नेमकं स्वामींच्या सेवेचे सर्व अनुभव यायला लागले. आणि मग 4-4, 5-5 दिवस तेच तेच व्हिडिओ, आज पाहिलेला व्हिडिओ उद्या तोच दिसायचा. म्हणजे काहीतरी विसरला असेल म्हणून मी तोच व्हिडिओ डबल डबल पाहायचे. आणि मला असं वाटायचं की हे माझ्यासाठी स्वामींनी पाठवलेलं आहे. आणि मग असं करत करत मग मी तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली, तारक मंत्राचं पाणी बनवायला सुरुवात केली. मग मिस्टरांना देखील तारक मंत्राचं पाणी द्यायला सुरुवात केली. म्हणजे असं बदल माझ्या आयुष्यात होऊ लागलं. आणि हळूहळू मग स्वामींची जी घरामध्ये स्वामींचा फोटो वगैरे होता, त्या फोटोज आणि माझं मी स्वामींना सांगितलं की मला जास्त काही सेवा नाही जमणार, परंतु मी तुमचं नामस्मरण मात्र सदैव करीन. मग स्वामींचं नामस्मरण सदैव माझ्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि मी स्वामींमध्ये एवढी हरवून गेले, एवढी हरवून गेले, की मला म्हणजे माझं डिप्रेशन कधी मी त्यातून बाहेर निघाले मला काहीच समजलं नाही. आणि स्वामींचं तारक मंत्राचं पाणी मी स्वतः घेऊ लागले. कधी माझे मिस्टर घरी असतील त्यांना देखील देऊ लागले. तर माझे जो मासिक पाळीचा जो प्रॉब्लेम होता तो देखील आपोआप कमी झाला. जसे मी जून महिन्यामध्ये स्वामींच्या सेवेमध्ये आले आणि तेव्हापासून मी आत्ता स्वामींच्या सेवेमध्ये आलेले आहे. म्हणजे पाठीमागचा जो जून महिना गेला तेव्हापासून मी स्वामींच्या सेवेमध्ये आले आणि तेव्हापासूनच स्वामी माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही व्यवस्थित करू लागले. स्वामींच्या सेवेने सर्व काही चांगले घरामध्ये चालले आणि माझी जी मासिक पाळीचा जो प्रॉब्लेम होता तो देखील सुरळीत चालला. म्हणजे मी प्रत्येक वेळेस स्वामींना म्हणायचे की तुम्ही ना माझ्या बरोबर आहात ना, मला खूप बरं वाटतं. आणि त्यानंतर मग मला असं होतं की मला 11 गुरुवार करायचे होते आणि 11 गुरुवार करायचे म्हटल्यानंतर माझ्याजवळ काहीच नाही. स्वामी चरित्र सारामृत नाही आणि स्वामींचं काहीच नाही. माझे एक छोटासा फोटो होता स्वामींचा आणि त्याच फोटोवरती मग म्हटलं की स्वामींचा आता आपण 11 गुरुवार करायचे. अभिषेक मग मी फोटोवरतीच घालायला सुरुवात केली. आता मी स्वामींना म्हटलं की मला स्वामी 11 गुरुवार करायचे आहेत, परंतु माझ्याकडे ग्रंथच नाही. मग मी काय करणार? आणि त्यावेळेस मग आता स्वामी तर आपल्याला साक्षात येऊन सांगणार नाहीत. मग म्हटलं मोबाईल मार्फत काहीतरी समजेल. आणि ज्यावेळेस मोबाईल उघडला आणि YouTube चालू केलं, तर त्यावेळेस नेमकं असा व्हिडिओ आला समोर की श्री स्वामी समर्थांचा 11 गुरुवार करायचे असतील तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत मोबाईलवर लावून देखील तुम्ही स्वामींचं सेवा करू शकता. तर असा व्हिडिओ आल्यानंतर मी स्वामींना म्हटलं की खरंच स्वामी, तुम्ही ना माझ्या आयुष्यामध्ये काय अडचण चालू आहे, माझ्या मनामध्ये काय प्रॉब्लेम आहे तो तुम्ही लगेचच दूर करता. आणि त्यावेळेस मग मी 11 गुरुवार करायला चालू केले. स्वामींचा जो फोटो होता त्याच्यावर अभिषेक वगैरे घातला आणि त्यानंतर मग त्या मोबाईलवरती स्वामी चरित्र सारामृत लावून द्यायचे आणि गुरुवार करायला सुरुवात केली. आणि हळूहळू तर असं व्हायला सुरुवात झाली की स्वामींचे गुरुवार देखील खूप चांगल्या पद्धतीने चालले होते. स्वामींची सेवा माझ्याकडून भरपूर होत होती. एक वेळेस मी स्वामींना म्हटलं की मी अनुभव पाहायचे, ऐकायचे ना, त्यावेळेस प्रत्येकाचे अनुभव खूप छान छान असायचे. त्यावेळेस ना एक वेळेस तर मला असं झालं की माझे म्हणजे मी स्वामींना म्हटलं की मला देखील तुमचा अनुभव मला पाहिजे आहे. मला तुम्ही मला अनुभव करून दाखवा मला समोर, असं मी स्वामींना म्हटलं. तर त्यावेळेस मी एक वेळेस असा तांब्यावरती हात ठेवून स्वामींचा तारक मंत्र जप करत होते आणि त्यावेळेस अचानक असं तो जी तांब्यावरची वाटी आहे ती गोल गोल फिरायला लागली. माझ्या अंगातून मुंग्या निघायला लागल्या. म्हणजे मला काय करावं काहीच, मी खूप घाबरले. त्यावेळेस स्वामींना म्हटलं की मला खूप भीती वाटत आहे, असे चमत्कार नका करू स्वामी. आणि त्यानंतर ना कसे काय काय माहित पण सर्व जागेवरती थांबलं.
आणि काही दिवसानंतर मग मला खूप असं वाटू लागलं की स्वामी मला काहीतरी चमत्कार करून दाखवत होते, परंतु मी खूप घाबरल्यामुळे स्वामींना सांगितलं की तुम्ही मला असे चमत्कार नका हो दाखवू, मला खूप भीती वाटते. तर त्यावेळेस मग मला खूप म्हणजे कसं तरी वाटू लागलं आणि त्यानंतर मग मी स्वामींना सांगितलं की स्वामी, आता तुम्ही मला जो गेल्या वेळेस चमत्कार करून दाखवत होता, तर मी खूप घाबरले होते. आता नाही मी घाबरणार, मला करून दाखवा, मला दाखवा तुमचा चमत्कार. आणि त्यावेळेस ना चक्क मी 11 वेळा स्वामींचा तांब्यावरती वाटी ठेवली आणि मी हात ठेवला आणि स्वामींचं तारक मंत्र म्हणजे सॉरी, तांब्यावरती हात ठेवला आणि स्वामींचं तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि मी 11 वेळा स्वामींचं तारक मंत्र म्हणायचे. आणि त्यावेळेस ना तारक मंत्र म्हणत असताना जो तांब्या होता, तो तांब्या एकदम गोल गोल फिरायला लागला. म्हणजे मला काही सुचत नव्हतं, परंतु माझा हात देखील त्या तांब्याबरोबर फिरत होता. परंतु मी हात सोडला नाही. मी हा चमत्कार माझ्या डोळ्यांनी पाहिला होता. आणि म्हणजे एवढा मला स्वामींनी तेव्हापासून ना, एवढ्या काही दिवसातच स्वामींनी एवढे चमत्कार करायला सुरुवात केली ना. एक वेळेस तर असं होतं, की माझ्या घरामध्ये जो श्री स्वामी समर्थचा हॉलमध्ये लावलेला फोटो होता ना, तर तो फोटो एवढा सुंदर दिसत होता आणि त्या दिवशी एक फुलपाखरू उडत उडत आलं आणि त्या फोटोवरती येऊन बसलं. तर त्यावेळेस ना मी तो फुलपाखरू खूप प्रेमाने पाहिलं. खूप मला आवडलं ते फुलपाखरू. परंतु ज्यावेळेस मी फुलपाखरूला जवळ जाऊन पाहायचे ना, तर त्यावेळेस त्याच्या पंखावरती गोल-गोल 2 डोळे दिसत होते आणि ज्यावेळेस लांबून पाहायचे ना, तर त्यावेळेस त्या फुलपाखराच्या पंखावरती मला श्री स्वामी समर्थ दिसत होते. त्यानंतर मी माझ्या मिस्टरांना देखील बोलावलं आणि जेव्हापासून स्वामी माझ्या घरामध्ये आले ना, स्वामींचे चमत्कार व्हायला सुरुवात झाली, तेव्हापासून माझ्या मिस्टरांचा जो संशय घेण्याची वृत्ती होती, ती सुद्धा हळू कमी झाली. म्हणजे तेव्हापासून त्यांनी कधीच माझ्यावर संशय घेतला नाही, कधीच मारहाण केली नाही आणि कधी एखाद्या गोष्टीवर आरडाओरडा झाला, गोंधळ झाला, परंतु त्यांच्या रागावरती त्यांचं कंट्रोल झालेलं होतं. आणि त्यावेळेस त्यांनी जो फुलपाखराचा फोटो पाहिला, त्यावेळेस ते देखील म्हणाले, "बघ ना, कसे श्री स्वामी समर्थांच्या जवळ जाऊन बसलेले आहेत." हो, मलाही त्यामध्ये श्री स्वामी समर्थच दिसत आहे. आणि त्यानंतर मग मी घरामध्ये गेले, अगरबत्ती लावली, स्वामींच्यावरून ओवाळली, त्या फुलपाखरावरून ओवाळले आणि त्यानंतर आम्ही झोपलो. आणि सकाळी ज्यावेळेस मी उठले, तर त्यावेळेस तिथे फुलपाखरूच नव्हते. कधी गेले होते काहीच समजलं नाही. हा देखील अनुभव होता. मला म्हणजे स्वामींचं एवढं कौतुक, की मला असं वाटायचं, की मी स्वामींची होऊन गेलेली आहे. स्वामींपासून कधीच दूर जाऊ नये. असं वाटायचं, की मी सर्व काही स्वामींच्या जवळच असावेत. स्वामी मला कधीच सोडून जाऊ नये. असं मला वाटू लागलं आणि हळू-हळू प्रत्येक वेळी काही ना काही चमत्कार करायचे. स्वामींचा ज्यावेळेस मी दिवा वगैरे लावायचे, तर त्यावेळेस एक वेळेस तर माझ्या दिवामध्ये चिमणी बनली आणि चिमणी ज्यावेळेस बनली ना, तर त्यावेळेस मी तिला खूप निरखून पाहायचे, की ही नेमकं काय दिसत आहे. तर मला स्पष्टपणे ते दिव्यामध्ये चिमणी दिसली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवशी चिमणी आमच्या खिडकीमध्ये आली आणि आल्यानंतर ती म्हणजे अशी इकडे-तिकडे पाहू लागली. तर त्यावेळेस मग मी काय केलं, की जो आपला प्लास्टिकचा ग्लास असतो, त्यामध्ये पाणी आणि जो श्रीखंडाचा डबा असतो, त्यामध्ये काही दाणे वगैरे टाकले आणि त्यावेळेस ती चिमणीने दाणे वगैरे खाल्ले आणि त्यानंतर ती उडून गेली आणि तेव्हापासून ती दररोज तिथे येऊ लागली आणि दररोज यायची, खायची, प्यायची आणि निघून जायची आणि काही दिवसानंतर तर तिने अजून चिमण्या गोळा करून आणल्या आणि त्यानंतर ती तेथे येऊ लागली. एके दिवशी तर असं झालं, की श्रीकृष्णाची मूर्ती आमच्या घरामध्ये होती आणि माझ्या मुलाकडून ती मूर्ती फुटली आणि त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं आणि त्या दिवशी माझ्या दिव्यामध्ये मोर बनलेला होता. एवढा सुंदर मोर दिसत होता ना, मला खूप आवडला. म्हणजे मला असं वाटलं, की स्वामींनी मला धीर दिला, की "तू दुःखी होऊ नकोस, तू घाबरू नकोस आणि तुझ्या जवळ श्रीकृष्ण देखील आहेत." म्हणून तो मोर माझ्या दिव्यामध्ये बनला होता. मला खूप आनंद व्हायचा, की मी प्रत्येक वेळेस स्वामींच्या बरोबर एखादी गोष्ट काही मागितली ना, की म्हणजे प्रत्येक गोष्ट स्वामी माझी पूर्णच करायचे. मी एखादी गोष्ट मनामध्ये यावी आणि त्यानंतर स्वामींनी पूर्ण करावी, हे म्हणजे चाललेलंच होतं. आणि त्यानंतर सप्टेंबर महिना, पाठीमागे जो सप्टेंबर महिना गेला, तर त्या महिन्यामध्ये माझा वाढदिवस होता आणि वाढदिवस होता. मग मला असं झालं होतं, की आता मला स्वामी काय देतील? माझी काहीतरी म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये प्रचिती देतील स्वामी. मग असं सतत घडत होतं. स्वामींचा काही ना काही चमत्कार माझ्या घरामध्ये होतच होता. परंतु माझा वाढदिवस होता आणि त्या दिवशी मग असं झालं होतं, की मला वाढदिवसा दिवशी मला चमत्कार पाहायचा होता. मी स्वामींना म्हणायचे, की "स्वामी, आज माझा वाढदिवस आहे. मला काहीतरी चमत्कार करायचा बरं का तुम्ही. काही का होईना, परंतु मला तुम्ही गिफ्ट द्यायची. मला तुमचा चमत्कार मला पाहिजे आहे." अशी मी स्वामींना सतत म्हणायचे.
त्या म्हणजे हॉलमध्ये असणाऱ्या फोटोच्या समोर इकडून तिकडून जाताना मी सतत स्वामींना सांगायची, खुणवायची. आणि दररोज असं व्हायचं की दुपारच्या वेळी मी स्वामींच्या समोर बसून जेवायचे आणि स्वामींना म्हणायचे की तुम्हाला देखील दिलं आहे जेवाय, तुम्हीही जेवा, आपण दोघेही जेवूया. म्हणजे असं एवढं इतकं जवळचं नातं झालं होतं, इतकं जवळचं नातं झालं होतं की मी मनातून एखादी गोष्ट सांगावी आणि स्वामींनी पूर्ण करावी, एवढं माझं जवळचं नातं झालं होतं. आणि ज्या वाढदिवस माझा होता, मी स्वामींना सांगितलं होतं की मला काहीतरी हवं आहे बरं का. आणि त्यावेळेस ना संध्याकाळी म्हणजे कोणीतरी तुमच्या रूपामध्ये तुम्ही माझ्या घरी या किंवा तुम्ही मला काहीतरी प्रचिती दाखवा, अशी मी स्वामींना सतत म्हणायचे. आणि त्यानंतर मग संध्याकाळी मिस्टर घरी आल्यानंतर मिस्टरांनी मला सांगितलं की तू डोळे बंद कर. आणि ज्यावेळेस मी डोळे हसले आणि डोळे बंद केले, तर मग त्यांनी काय केलं की त्यांच्या हातामध्ये श्री स्वामी समर्थांची मूर्ती आणलेली मला ज्यावेळेस मी पाहिलं, तर त्यावेळेस मला म्हणजे काय हसावं की रडावं काहीच समजत नव्हतं. मी तर स्वामींना सांगितलं होतं की तुम्ही काहीतरी चमत्कार करा, परंतु साक्षात श्री स्वामी समर्थ माझ्या घरी आले. हे मला खूप रडू आलं. मला म्हणजे त्या आनंदाचे अश्रू इतके आले की मी खूप रडले. तर मिस्टर देखील मला म्हणाले की वेडी आहेस ग तू, तुला मी गिफ्ट आणलं आहे आणि तू तर रडतच आहे. म्हणजे मी म्हटलं की तुम्ही फक्त कारण मात्र झाला, परंतु तुम्हाला माहीत नसेल, मी सकाळपासून श्री स्वामी समर्थांना म्हणत होते की माझा आज वाढदिवस आहे, तुम्ही काहीतरी चमत्कार करा, परंतु साक्षात श्री स्वामी समर्थ माझ्या घरी आले. हे माझ्यासाठी खूप मोठं होतं आणि त्यासाठीच माझ्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू येत होते. हे खरोखरच खूप वेगळं होतं. मी फक्त त्यांना चमत्कार मागितलेला होता, परंतु माझ्या घरी साक्षात श्री स्वामी समर्थ आले, हे माझ्यासाठी खूप होतं. आणि माझी सेवा म्हणजे मी जास्त काही सेवा वगैरे करत नव्हते, परंतु मी नामस्मरण करायचे, स्वामींचा तारक मंत्र करायचे आणि हीच माझी सेवा चाललेली होती. आणि जेव्हापासून स्वामी माझ्या आयुष्यामध्ये आले ना, तेव्हापासून सर्व काही सुरळीत चालू झालं. माझी म्हणजे मासिक पाळी वगैरे सर्व काही चालली म्हणजे महिन्याच्या महिन्याला येऊ लागले. माझे मिस्टर जे होते त्यांच्या स्वभावामध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीने बदल झाला. त्यांचा स्वभाव बदलला. ते प्रेमाने माझ्याशी वागू लागले. पूर्वी जसे वृत्ती होती ती पूर्णपणे बंद झाली. आणि स्वामी सेवेमध्ये म्हणजे त्यांना सुद्धा मी सांगायचे की तुम्ही देखील स्वामींचं नामस्मरण करा, रक्षा त्यांच्या कपाळी लावायचे. तर स्वामींनी त्यांच्याकडून सुद्धा सेवा करून घ्यायला सुरुवात केली. ते देखील स्वामींची हळूहळू सेवा करतात, नामस्मरण करतात. सेवा जास्त नाही, परंतु नामस्मरण वगैरे करतात. आणि त्यांचा देखील स्वामींवर विश्वास वाढलेला आहे. ते देखील मनापासून स्वामींचं नामस्मरण करतात. असे खूप अनुभव, लहान मोठे अनुभव स्वामींनी प्रत्येक वेळी मला दिले. प्रत्येक वेळी स्वामींनी एवढं माझ्या बरोबर उभे राहिले. एक वेळेस तर असं झालं होतं की मी एक अनुभव ऐकला होता आणि त्या अनुभवामध्ये स्वामींची जी माळ असते, तर ती इकडे तिकडे फिरत होती, गोल गोल फिरत होती. तर हा स्वामींचा चमत्कार होता. तर त्यावेळेस मी स्वामींना म्हटलं की म्हणजे त्यावेळेस त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलेलं होतं की ज्या भक्तांची माळ गोल गोल फिरते, तर ते स्वामींचे खरे भक्त असतात. स्वामींनी त्यांची भक्ती स्वीकार केलेली असते. म्हणजे मी असा व्हिडिओ ऐकला आणि त्यावेळेस मी स्वामींचा जप वगैरे करायची, तर माझी माळ हलतच नव्हती. तर मग मी स्वामींना म्हटलं की काय हो स्वामी, मी तुमची भक्त नाही का, माझी माळ का हलत नाही. तर त्यावेळेस आम्ही एवढंच स्वामींना म्हटले की नेमकी मग माळ पुढे मागे व्हायला सुरुवात झाली. म्हणजे आपोआपच माळ हलायला लागली. असं वाटलं की त्या माळेमध्ये काय व्हायब्रेशन जादू झाले की काय. आणि त्यामध्येच ती माळ अशी पुढे मागे अशी हलायला सुरुवात झाली. तर मी म्हटलं की अशी नाही हो स्वामी, गोल गोल फिरत होती माळ. आणि ज्यावेळेस गोल गोल माळ फिरते ना, तर त्यावेळेस स्वामी त्या भक्ता म्हणजे स्वामींचे ते भक्त झालेले आहेत, असं मी व्हिडिओमध्ये ऐकलं. तर म्हणजे आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती माळ जी होती ना, ती गोल गोल फिरायला लागली. आणि मी खूप खुश झाले की मी देखील स्वामींची भक्त आहे. म्हणजे जसं व्हिडिओमध्ये सांगितलं त्याच पद्धतीने मी स्वामींची भक्त आहे, असं म्हणजे स्वामींनी माझी भक्ती स्वीकार केली. आणि हे मला खूपच आनंदानं म्हणजे मला खूप आनंद झाला की मी जेव्हा आता जून महिन्यामध्ये किती महिने, जून महिन्याला म्हणजे 6व्या महिन्यापासून आता 11 महिना म्हणजे किती महिने झाले, 5-6 महिन्यामध्ये स्वामींनी माझी एवढी भक्ती स्वीकार केली, इतकी भक्ती स्वीकार केली की माझ्या आयुष्यामध्ये भरपूर स्वामींनी अनुभव दिले. आणि खरोखरच मला ना असं वाटतं की माझं आयुष्य धन्य झाले. स्वामींनी मला स्वीकार केलं. स्वामी माझ्या आयुष्यामध्ये आले आणि सर्व काही बदलून गेलं.
मला खरोखरच खूप अभिमान वाटतो की मी स्वामींच्या सेवेमध्ये आले. खरोखरच माझं काहीतरी पुण्य असेल आणि त्यामुळेच तर मी स्वामींच्या सेवेमध्ये आले आणि स्वामींनी माझी सेवा स्वीकार केली आणि माझ्या आयुष्यामध्ये भरपूर अनुभव दिले. मला तर असं वाटतं ना, मी एखादी गोष्ट स्वामींना म्हणावी आणि स्वामी लगेचच एखाद्या आई वडील कसे असतात की आपले मुलांचे हट्ट पुरवतात ना, नेमकं याच पद्धतीने. आणि कधी कधी असं होत असतं की स्वतःचे आई वडील हट्ट पुरवायला कधी कधी उशीर करत असतात, परंतु माझे स्वामी हे कधीच माझा हट्ट पुरवायला मागे पुढे पाहत नाही, लगेचच माझा हट्ट पूर्ण करतात. एखादी मी जर म्हटलं की मला प्रचिती दाखवा, तर लगेचच स्वामी प्रचिती दाखवतात आणि प्रत्येक गोष्ट स्वामी लगेचच पूर्ण करत असतात. तर हाच माझा अनुभव होता की माझ्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप खूप अनुभव दिलेले आहेत, खूप अनुभव. आणि अजून देखील खूप अनुभव स्वामी माझ्या आयुष्यामध्ये देत असतात. माझ्या दिव्यामध्ये प्रत्येक वेळी वेगवेगळे चित्र बनत असते. आणि जसं मी एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की ज्यावेळेस तुमच्या दिव्यामध्ये वेगवेगळे चित्र बनतात ना, तर त्यावेळेस तुमची भक्ती ईश्वराने, ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी स्वीकार केलेली असते. तर हे ज्यावेळेस मी पाहते ना, तर मला खूप बरं वाटतं, खूप धन्य वाटतं की माझी भक्ती स्वामींनी स्वीकार केली आणि मला याच्या व्यतिरिक्त काहीच नको आहे. हे माझ्यासाठी सर्वात मोठं सुख आहे. तर माझा हाच अनुभव होता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि खरोखर श्री स्वामी समर्थ आहेत ना, त्यामुळे सर्व काही शक्य आहे. घाबरण्याची गरज नाही. जे तुम्ही लोक स्वामींच्या सेवेमध्ये आला, स्वामींच्या भक्तीमध्ये आला ना, तर स्वामी त्या भक्ताचा सर्व भार सांभाळत असतात. श्री स्वामी समर्थ आणि त्यांची भक्ती खरोखरच खरोखरच एवढी म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट असते की स्वामींची भक्ती ही ज्यावेळेस एखादा भक्त मनापासून भक्ती करतो ना, तर त्यावेळेस स्वामी त्या भक्ताची भक्ती हे नेहमी स्वीकार करत असतात. कोणत्याच भक्ताला स्वामी कधीच मोकळ्या हाताने पाठवत नाहीत. तर मित्र आणि मैत्रिणींनो, या ताई ज्या स्वामींच्या सेवेमध्ये आत्ता आल्यात आणि त्यानंतर स्वामींनी बघा किती चमत्कार केला. हा महत्वाचा असतो तो विश्वास. विश्वासाने त्यांनी भक्ती केली, विश्वासाने एखादी गोष्ट मागितली आणि तो विश्वासाने त्या स्वामींची भक्ती करतात. आणि हेच खरे आहे, ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट श्री स्वामी समर्थांना मनापासून सेवा करताना, तर त्यावेळेस आपली स्वीकार ही केलेलीच असते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. तर तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल, तर मी तुम्हाला इथे व्हॉट्सअप नंबर देते. लहान असो मोठा असो, तर तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. तुम्ही सर्वजण नेहमी हसत राहा, सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नेहमी हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.